धुळे व नंदुरबार जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्था धुळे तर्फे गुणवंत पाल्यांचा गुणगौरव व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ संपन्न. धुळे व नंदुरबार जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेतर्फे सन 2025-26 मधील गुणवंत विद्यार्थी तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम पार पडला. आज रोजी सकाळी 10 वाजता देवपूर परिसरातील बाळकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी सदर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस अध्यक्षस्थानी माजी ग्रामीण आमदार कुणालबाबा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर उमेश गांगोडे यांनी केले. तर प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नानासाहेब टी.पी. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आप्पासाहेब भगवान गर्दे, प्रशांत साळुंके, दादासो रमेश पाटील, आबासाहेब आर.आर. पाटील, विजय देसले, सौ तनुजा श्यामकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत साळुंके, उपाध्यक्ष रमेश पाटील, खजिनदार सौ तनुजा श्यामकांत पाटील, शिवाजी जाधव, राजेंद्र पाटील, अजय सुरेंशी, किरण पाटील, विजय देसले, राजीव बागुल, प्राध्यापक उमेश गांगोडे, नरेंद्र भामरे, सौ विजया बेहरे, भूषण पाटील, मधुकर अहिरे, हरिश्चंद्र पावरा, सौ साधना शिंदे, कुंदन पाटील, भगवान चौधरी आदी संचालक मंडळ तसेच जनरल मॅनेजर दिनकर पाटील, मॅनेजर किरण वाघ, शाखाधिकारी शिरपूर हेमराज पाटील आदी या ठिकाणी उपस्थित होते. तर यावेळी 10वी-12वी CBSE परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडला, ज्यात प्रामुख्याने खुशाल प्रवीण भैड 95%, धनश्री नितीन पाटील 95%, प्रतीक अभिजित बेहरे 94%, उत्कर्ष राजेंद्र शिंदे 90%, दुर्गेश विजय दोरक 90%, तसेच भावेश रमेश पाटील 89% या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी करण्यात आला. त्याचबरोबर 12वी विज्ञान शाखेतील भूमी चंद्रकांत मगर, कुलदीप प्रवीण शिरसाट यांच्यासह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला. तर कार्यक्रमास शिक्षक, पालक, विद्यार्थी, सभासद तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर कार्यक्रमासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला. या कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने केली. हे सन्माननीय नानासाहेब टी.पी. शिंदे सर. या ठिकाणी ज्यांचं आत्ताच मार्गदर्शन झालं ते सन्माननीय बाबूसाहेब के.व्ही. पवार साहेब, सन्माननीय भाऊसाहेब प्रशांतजी साळुंके सर, पोलीस निरीक्षक आणि गुन्हा आर्थिक शाखेचे प्रमुख अधिकारी सन्माननीय संजय पाटील साहेब. प्रदीर्घ सेवा या संस्थेने या सर्व सभासदांना दिलेली आहे. मला ते गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आमची पिढी जी सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही ऐकतो की विना सहकार नाही होता. सहकाराने काय काय होऊ शकतं हे दाखवून द्यायचं काम आज महाराष्ट्रामध्ये या देशाला खऱ्या अर्थाने दिशा दाखवायचं काम केलं. आज जेवढ्या सहकारी संस्था या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिल्या आणि या सहकाराच्या माध्यमातून जे काही निर्माण झालं ते या देशाने उभ्या डोळ्यांनी बघितलं. आणि त्यामुळे आज सुद्धा जेव्हा केव्हा या देशामध्ये सहकाराची चर्चा होते तेव्हा सहकाराची चर्चा होत असताना महाराष्ट्राकडे एक दिशादर्शक राज्य म्हणून त्या ठिकाणी बघायचं काम केलं जातं. आणि मग ही जेव्हा सहकार चळवळ निर्माण झाली, मला आठवतं की ज्या सहकार चळवळीला अगदी तळागाळाच्या लोकांनी त्या ठिकाणी उचलून घेतलं आणि सहकाराच्या माध्यमातून विविध उद्योगधंदे, विविध संस्था त्यातून उभ्या राहिल्या आणि अनेक लोक एकत्र येऊन त्यांनी एक संस्था निर्माण करावी आणि ती संस्था पुढे घेऊन जावी आणि त्या संस्थेच्या माध्यमातून त्या समाजामध्ये चांगलं काम करून दाखवावं, चांगले रोजगार निर्माण करावे, सभासदांना त्या ठिकाणी योगदान द्यावं, काहीतरी चांगली मदत करावी, हा जो विचार तर पुढे आला. त्यावेळी मला असं वाटतं की अनेक लोकांनी त्या ठिकाणी स्वतःचं योगदान दिलं आणि काही लोकांनी त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी त्या विश्वामध्ये गाडून घेतलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या सर्व संस्था उभ्या राहिल्या आणि या सर्व संस्था चांगल्या पद्धतीने केल्या. संस्थेचा अहवाल त्या ठिकाणी मी जेव्हा वाचत होतो तेव्हा मी बघितलं की गेल्या 32 वर्षामध्ये कायमस्वरूपी अदर्जा
कधीही ब नाही, कधीही अ प्लस किंवा ब प्लस नाही, पण अ दर्जा. आणि तो जो तुमचा गेल्या 32 वर्षाचा जो नफा आहे तो दरवर्षी वाढतच गेलेला आहे. आज तुम्ही, मला असं वाटतं की पहिलं एकच वर्ष तुमचा फक्त तोटा दिसतोय आणि पहिल्या वर्षी, त्यानंतर कायमस्वरूपी तुम्ही नफा कमवलेला आहे. आणि तो नफा काही लाखांपासून तर आज कोट्यांमध्ये 1.25 कोटी रुपयाचा नफा या ठिकाणी तुम्ही केलेला आहे. नानासाहेब, तुम्हाला सर्वांना खरंच धन्यवाद देतो आणि सलाम करतो. एवढी ठरवलं होतं, परंतु त्यांना आपल्याला त्यांच्याविषयी मी काय जास्त बोलावं. आपल्याला सगळ्यांना, मी तर अगदी लहानपणापासून, माझे मामा हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते निमगडाला, आणि गाय बैल ज्यावेळेस काँग्रेस गाय आणि गाय वासरू हे चिन्ह होतं, तेव्हापासून अण्णासाहेब चोळामन आनंदा हे आमच्या घरी यायचे. तेव्हापासून त्या कुटुंबाशी आमचे अतिशय चांगले प्रेमाचे संबंध होते. आणि आता बाबा हे तिसऱ्या पिढीचं नेतृत्व त्यांच्या कुटुंबातनं करतात. आपल्याला माहिती आहे की त्यांचं अतिशय ग्रामीण भागातलं काम अतिशय उत्कृष्ट आहे. पाणीदार आमदार म्हणून त्यांना जे काही म्हटलं जातं, कारण खऱ्या अर्थाने त्यांनी ग्रामीण भागातील शेतीमध्ये पाणी मुरावं यासाठी त्यांनी खूप प्रचंड मोठं काम आपल्या या तालुक्यात, जिल्ह्यात केलेलं आहे. आणि असं व्यक्तिमत्व आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपण सर्व नशिबान आहात की बाबासाहेबांच्या हस्ते आपल्या सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आज होत आहे. आणि बाबासाहेब, मी खरंच नशिबान, भाग्यवान समजतो की आज तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला. ऍक्च्युअली बाबांचा मला निरोप आला दुपारी 12 वाजता त्यांच्या DA मार्फत की बाबासाहेबांना पॉसिबल नाही, बाबासाहेबांची मीटिंग मुख्यमंत्र्यांच्या सोबत आहे. आणि मग मला थोडंसं हे झालं की काही झालं तरी, कारण मी माझ्या सभासद बांधवांमध्ये मी आधीच सांगून ठेवलेलं होतं की आपल्याला बाबासाहेबांना त्यांच्या हस्ते तुमचा सगळ्यांचा सत्कार मला करायचा आहे. आणि मग त्यासाठी परत आम्ही प्रयत्न केले. भगवान आपणही मी सांगितलं, भगवान आपणही प्रयत्न केले. मी स्वतः बाबासाहेबांना फोन केला, विनंती केली, आणि फक्त आपल्या ह्या आजच्या कार्यक्रमासाठी ते संध्याकाळी निघाले आणि रात्री या ठिकाणी या कार्यक्रमाला पोहोचले. म्हणून बाबासाहेब, आपल्याला मी धन्यवाद, आभार